सर्वांना जय भीम। आज इथे आपण बघत आहात वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा आपल्या इथं आयोजित करण्यात येत आहे। तर त्या सभेसाठी जी पूर्वतयारी सुरुवात आहे त्याच्यासोबत आपले नवी मुंबईतून जे आपले वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते इथं आहेत, त्यांचे आपले सभेसाठी जी काही पूर्वतयारी सुरू आहे त्याच्यासोबत आपले बघितले तर शरद भाऊ सरवदे आहेत, राहुल दादा आहेत, उमेशजी हातेकर आहेत, अक्षयजी भंडगे आहेत, काशीद सर आहेत। तर आपल्याला जी सभेची पूर्वतयारी आहे त्यासाठी आपण काय सांगाल सर? काशीद सर, सर्वप्रथम मी सर्व भारतीय संविधान प्रेमींना जय भीम। आणि उद्याच्या होणाऱ्या ह्या संविधान सन्मान महासभेला जी पूर्वतयारी चालू आहे ती पूर्ण मुंबईमधून पूर्ण म्हणजे जोश आणि होश पूर्ण चालू आहे। आणि ह्या होश याच्यासाठी म्हणतोय की इथले प्रस्थापित लोक आहेत, इथले प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांना एक धडा शिकवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता करणार आहे। कारण इथे ह्या सभेला लाखोच्या संख्येने हे जे आपण आज मैदान मोकळं बघत आहात आपण बघू शकताय, पण हे येणाऱ्या 25 तारखेला पूर्ण भरलेला असेल। आणि भरूनच नाही तर बाजूचे जे रस्ते आहेत ते सुद्धा ओसंडून व्हावं लागतील। कारण हा इतिहास आहे, बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेस ह्या भूमीवरती सभा घेतलेली आहे ती सभा ओव्हरफ्लो झालेली आहे। आणि येणारी जी सभा आहे संविधान सन्मान महासभा ही देखील ऐतिहासिक होणार आहे। आणि ह्या ऐतिहासिक सभेचं मला वाटतं की आपण सर्वांनी एक भाग म्हणून ऐतिहासिक सभेचं भाग होऊन याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे। तर ह्या ऐतिहासिक सभेसाठी आपण आवर्जून या सभेला उपस्थित दाखवावी आणि लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहा ही नम्र विनंती। नक्कीच। त्याचबरोबर आपल्याला बेलापूर तालुक्याचे अध्यक्ष उमेशजी हातेकर साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, तुम्ही सभेसाठी काय नियोजन केलेलं आहे? ते सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आमच्या बेलापूर तालुक्यातून नवी मुंबई जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संविधान प्रेमी हे 4 ते 5 हजार लोकसंख्येने आम्ही इथं आणण्याचा प्रयास करत आहोत। त्यासाठी आमचे नेरूळ विभाग असेल, बेलापूर विभाग असून इथून आम्ही ते बसेसचं अरेंजमेंट केलेलं आहे। त्याच प्रकारे आपले जे काय कार्यकर्ते आहेत ते प्रायव्हेट व्हेकल, ट्रेननी वगैरे येत्या 25 तारखेला हजारोच्या संख्येने नवी मुंबईमधून उपस्थित राहतील, एवढंच मी आपल्याला सांगतो। ओके। त्याचबरोबर आपल्यासोबत आहे शरद भाऊ सरवदे आहेत। सरवदे साहेब, आपण काय सांगू शकाल सभेसाठीची काय तयारी आहे आपली? जय भीम। ही जी सभा ही ऐतिहासिक सभा आहे। संविधान हे म्हणजे आमचा श्वास आहे। संविधानावर प्रेम करणारी जनता या महाराष्ट्रात बहुसंख्येने आहे आणि या संविधानाचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे। यावर्षी संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अशा अमृत महोत्सवी वर्षादिनी संविधानाचा सन्मान होणं हे गरजेचं आहे। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी शिवाजी पार्क इथे या संविधान सन्मान दिवस म्हणून मोर्चाचं आयोजन, या सभेचं आयोजन केलेलं आहे। या सभेला आमच्या नवी मुंबईतून आम्ही दिवस रात्र मेहनत करून प्रत्येक मोहल्ल्यात, प्रत्येक एरियात जाऊन बहुसंख्येनं लोक कशी या ठिकाणी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करीत आहोत। या ठिकाणी येणारी काही वृद्ध लोक असतील, काही महिला असतील, त्यांना आम्ही गाड्यांची सेवा देत आहे की ते या ठिकाणी येऊ शकतात आणि या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात। ही जी सभा आहे ती लाखोंची सभा होणार आहे आणि या सभेचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही या सभेला हजर राहा आणि ह्या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार व्हा, एवढीच मी या तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। नक्कीच। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राहुल जाधव साहेब आहेत। जाधव साहेब, आपण काय सांगू शकाल सभेची पूर्वतयारी आणि आपल्या नवी मुंबईतून किती लोक येऊ शकतील या सभेसाठी? ज्या प्रकारे उमेश हातेकरांनी जे सांगितलं 3.5 ते 4 हजार लोक 100% नवी मुंबईतून येतील। मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एकच आवाहन केलं, आम्ही पण येतो, तुम्ही या, वेळात वेळ काढा आणि या संविधान सन्मान जी महासभा आहे त्याचे साक्षीदार व्हा। ओके। जय भीम। जय भीम।